मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल महत्त्वाचं भाष्य केलंय। जिथे फायद्याचं असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचं नसेल तिथे आम्ही युती करणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे। युतीबाबतच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका महायुतीने लढवाव्यात, शिवसेनेकडून कोणत्याही पक्षाला मंत्र्याला त्रास होणार नाही, असंही यावेळी सामंतांनी सांगितलेलं आहे। धाराशिवमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडी मनसेसह एकत्रित लढणार। उमरगा शहरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीत मनसेसह महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची माहिती आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली आहे। सिंधुदुर्गातील राज्यमार्ग किंवा ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झालेत। कणकवली कोल्हापूर फोंडा राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे, तर सध्या यावर मोठे खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे आता अपघात सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। नांदेडच्या देगलूर शहरामध्ये रात्री एक दुकानामध्ये आग लागली आणि यामध्ये आगीमध्ये सर्व साहित्य दुकानातलं भस्मसात झालं। लोहिया मैदानातील तिवारी जनरल स्टोअर्सला ही आग लागली होती। या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। नांदेड शहरातील पोलीस अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरणाचा प्रकार उघडकीस आलाय। पोलीस अधिकाऱ्यांना मॉल समोर पार्किंगचं काम करायला लावल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची 3 दिवस दिवाळी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी झाली। हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः जेवण बनवत ही दिवाळी साजरी केली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली। दूध विक्रीच्या दुकानावरती अन्न औषध प्रशासनानं संपूर्ण टीम दाखल होताच कारवाई केली आहे। अमरावती शहराच्या दिवाळीच्या दिवशी भरधाव कारनं 2 मुलींना उडवलं। हिट अँड रनच्या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत। अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।